ज्योती बॉलिंग मार्कवर त्याला पाहायला मिळते. चला मॅचला होते सुरुवात आणि मी विनंती करतो माधुरी मोरे मॅडमला की आपण व्यासपीठात स्थानापन्न व्हायचंय. पहिले धावफलकावरती लागलेली आहे. माधुरी मॅडम आपल्यास विनंती आहे की आपण स्टेजवरती येऊन व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचे. पहिली धावफलकावरती लागलेल्या तृप्ती यांच्या बॅटिंग मधून गोलंदाज ज्योती पुन्हा एकदा सज्ज. फुलटॉस इथे मध्ये ड्राईव्ह केला, गॅप मध्ये टाकला आणि हा चौकार इथे पाहायला मिळतोय. सुंदर असा चौकार इथे पाहायला मिळते. चौकारने मात्र धावफलक जाऊन पोहोचते ते 5 या धावसंख्या होती. 2 चेंडू 5 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत. पुन्हा आता मात्र सुंदर असं क्षेत्ररक्षण फॉलो थ्रू मध्ये आढळलं आहे. डॉट डिलिव्हरी आपल्याला पाहायला मिळते. ते मात्र ऑफसाईडला केलाय, ड्राईव्ह केलाय. एक धाव नक्कीच इकडे मिळते. स्कोर जाऊन पोहोचतोय तो 6 या धावसंख्येवरती. आणि मी विनंती करतो ऍडव्होकेट पल्लवी मॅडम यांना की आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचे. आपलं सहर्ष स्वागत आहे. ऍडव्होकेट पल्लवी मॅडम आणि माधुरी मोरे मॅडम यांना विनंती आहे की आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचे. स्कोर झाला तो 7 धावा. शेवटचा चेंडू या षटकातला. इथे मात्र बॅकफुटवरती येऊन हलक्या हाताने दिशा दिली ऑन साइडला. एक धाव इथे मिळते. ओव्हरची झाली समाप्त. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला. स्कोर झाला तो 8 रन. त्यासोबतच प्रियंका मॅडम यांना सुद्धा विनंती आहे की आपण देखील व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचे. No+1 असे 2 धाव इथे. शिवानी गोलंदाजी मार्क होते पाहायला मिळत आहेत. No+1 असे 2 धाव इकडे मिळतात. स्कोर झाला तो 10. पुढे असा ड्राईव्ह खेळायचा प्रयत्न होता. डॉट डिलिव्हरी पाहायला मिळते. डेड बॉलचा इथे अंपायरचा इशारा. पुढे ससाल आहे आणि ते मात्र सहज षटकार इथे लागला, परंतु इथे मात्र आउट आहे. बॉक्स आउट आहे. आणि नक्कीच रिफ्लेक्स ऍक्शन प्रेक्षकांमध्ये सुद्धा आपल्याला पाहायला मिळत आहेत. नवीन बॅटर मैदानामध्ये आलेले ते अग्रता. स्कोरचा विचार केला तर स्कोर झालाय तो 2 बॉल 10 रन. वेळ घेताना पूर्णपणे पहिला चेंडू डॉट बॉल ते पाहायला मिळते. अंगावरती टाकला होता चेंडूला. सुंदर अशी गोलंदाजी. ते मात्र टॅप केलाय आणि पुन्हा एकदा थोडस खराब क्षेत्ररक्षण. बॉल काही रोखू शकले नाहीये. चेंडू जातो सीमारेषे पार. चौकार. 14 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत. चौकाराच्या साहाय्याने 14 धावा आतापर्यंत धावफलकावरती लागलेल्या आहेत. 4 चेंडू झाले. अजून 2 चेंडूचा केस ते बाकी आहे. उलटा चेंडू इथे मात्र आडव्या बॅटने खेळलाय आणि एक धाव घोषित इथे मिळते. स्कोर जातो 15 या धावसंख्येवरती. 15 रन्स ऑन बोर्ड. फुलटा चेंडू पुन्हा एकदा टॅप केलाय, मात्र डिक्सचा संपर्क नाही. ओव्हर 2 षटकांचा खेळ समाप्त झाला. स्कोर झाला तो 15. आता मात्र शेवटचं षटक घेऊन येतात ते ज्योती. 3 षटकांचे सामने असतील. इथे मात्र टॅप शॉट केलाय आणि हे मात्र चौकार इथे पाहायला मिळतोय. तृप्ती यांच्या बॅटमधून हा दुसरा चौकार अत्यंत स्पर्धेमध्ये पाहायला मिळालाय. या सामन्यामध्ये त्यांची उत्कृष्ट अशी खेळी पाहायला मिळते. स्कोर मात्र जाऊन पोहोचतो तो 19 या धावसंख्येवरती. 21 धावा हा महिला गटातला उच्चांक धावा आहे. पुन्हा एकदा जागा बनवून खेळायचा प्रयत्न आहे. धावा मात्र मिळतात ते 1.
स्कोर पुढे जातोय, जाऊन पोहोचतो तो 20 या धावसंख्येवरती. इथे मात्र सुंदर फट चेंडू 2 धावांसाठी खेळून काढले आहेत. चांगली बॅटिंग इथे पाहायला मिळते. ते तृप्तींच्या माध्यमातून स्कोर जाऊन पोहोचतोय तो 22 धावा आणि वैयक्तिक 15 धावांवरती खेळतात ते तृप्ती. अजून या षटकातले 3 चेंडू शेष आहेत. इथे मात्र ड्राईव्ह केला ऑन साइडला आणि पुन्हा एकदा 2 धावा. चेंडू मात्र घोषित क्षेत्रामध्ये घेऊन गेले ते. स्कोर झाला तो 24 धावा. 4 चेंडू 24 धावा. उच्चांक धावसंख्या अत्यंत झालेले आहेत आणि हा फुल टॉस नो बॉलचा अंपायरचा इशारा. पुन्हा एकदा नो बॉल आणि नो +1 असे 2 धावा इकडे मिळत आहेत. स्कोर पुढे सरसावतो, जाऊन पोहोचतो तो 27 धावा. कालच्या ओपन विभागामध्ये पाहिजे 34 धावांचा उच्चांक आहे का तो देखील उच्चांक इथे तोडतात का. या दरम्यान 1 धाव इथे मात्र घोषित होतोय. स्कोर पुढे जातोय 28 या धावसंख्येत जाऊन पोहोचतोय. शेवटचा चेंडू 28 धावा धावफलकावरती लागलेले आहेत. या दरम्यान सुंदर फटका, 1 धाव. षटक झालं समाप्त. 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. स्कोर झालाय तो 29 धावा. 30 धावांचं आव्हान असेल ते रायडर 11 या संघाचा. नक्कीच पुरुषांमध्ये हा दुसरा आपण जर पाहिलं या स्पर्धेतला दुसरा उच्चांक धावसंख्या, सेकंड हायएस्ट टोटल. आणि तृप्ती यांचे वैयक्तिक 19 धावा जी खेळी एकदा केली एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे त्यांच्यासाठी. यानंतरचा होणारा सामना स्टार स्ट्रायकर्स विरुद्ध पारसिक चॅम्पियन्स. या मॅच नंतर आपला टॉस इथे होणार आहे. स्टार स्ट्रायकर्स विरुद्ध पारसिक चॅम्पियन्स. सारिका आणि योगिताची जोडी मैदानामध्ये पाहायला मिळते. बॉलिंग मार्क करत आले ते गोलंदाज पूजा. 30 धावांचा पाठलाग करायचा. 18 चेंडू 30 धावा. पहिला चेंडू गोलंदाज सज्ज. पहिला चेंडू सुंदरसा चेंडू डॉट डिलिव्हरी आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज. पहिला आहे दुसऱ्या चेंडूवरती बॉक्स आउट झालेला आहे. बॅट्समॅन इथे मात्र बाद झालेले आहेत. कॅप्टनची खेळी इथे मात्र संपुष्टात येत आहेत. नवीन बॅटर मैदानामध्ये येतात त्या शिवानी. इथे मात्र 1 धाव इथे मिळते. स्कोर मात्र पुढे सरसावतो, जाऊन पोहोचतो तो 1. पहिली धावफलकावरती लागलेली आहे. 3 चेंडू झालेले. इथे मात्र सुंदर फटका गॅप मध्ये टाकला चेंडूला. 1 धाव इकडे नक्कीच मिळतोय. स्कोर पुढे जातोय 2 या धावसंख्येत जाऊन पोहोचतोय. 4 चेंडू झाले, अजून 2 चेंडू शेष. इथे मात्र रनआउटचा चान्स आहे आणि मात्र रनआउट मिळत नाहीये. इथे मात्र एज घेतलेली आहे आणि फलंदाज इथे बॅटर इथे आउट झालेला आहे कॉट बिहाइंडच्या रूपामध्ये. प्रवीण यांच्या माध्यमातून सुंदर असं झेल इथे मात्र घेतलेले आहेत. नवीन बॅटर मैदानामध्ये आले त्या ज्योती.
बॉलिंग मार्कवर ते पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्त झाला. स्कोर मात्र झालाय तो 2 धावा. अजून आता मात्र 12 चेंडू 28 धावांची आवश्यकता आहे. शुभांगी बॉलिंग मार्कवरती पहिला चेंडू सुंदर असा टॅप शॉट इथे पाहायला मिळतो. एक धाव घोषित इथे मिळतोय. स्कोर मात्र पुढे जातो 3 या धावसंख्येवरती. अजून 27 धावांची आवश्यकता आहे. या दरम्यान सुंदर चेंडू काहीसा कळालं ते फलंदाजाला. फलंदाजाच्या बॅटीला लागून पायाला लागून चेंडू मात्र सर विकेटवरती आदळलाय आणि ते मात्र बॅट्समन आउट झालेले आहेत आणि त्यांची जागा भरून काढायला सपना येतात बॅटिंग मार्कवरती. इथे मात्र थोडासा नकारात्मक चेंडू व्हाईट बॉलचा तो इशारा. दोन चेंडू 4 धावा धावफलकावरती लागलेले आहेत. ते मात्र कॅचची संधी मात्र प्रयत्न चांगला होता. 1 धाव घोषित इथे मिळतोय. 5 धावा धावफलकावरती लागलेले आहेत. या दरम्यान सुंदर असा टॅप शॉट. अजून षटकातले 2 चेंडू शेष. गॅप मध्ये टाकल्या चेंडूला सुंदर असं फिल्डिंग तृप्तीच्या माध्यमातून परंतु बॅकअप नाही. 1 धाव घोषित इथे मिळतोय. 5 चेंडू 6 धावा धावफलकावरती लागलेले आहेत. फुल टॉस चेंडू आणि सुंदर असा चेंडू. ओव्हर 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. धावफलकावरती धावा मात्र लागल्यात त्या 6 धावा. आता मात्र 6 बॉल आणि 24 रनाची आवश्यकता आहे. 6 balls 24 रन्स. प्रत्येक चेंडूवरती बाउंड्री मारावी लागेल. लावण्य येते गोलंदाजी मार्कवरती. नो बॉलचा आला इशारा आणि 1 धाव इथे अतिरिक्त मिळते. रन नो बॉल फक्त 1 धाव इथून मिळते नोची. या दरम्यान सुंदर फटका 1 धाव नक्कीकडे मिळते. आता मात्र आपण पाहू शकतो स्कोर झालाय तो 8 धावा. 2 चेंडू 8 धावा. आता मात्र 4 चेंडू मध्ये 22 धावांची आवश्यकता आहे. एक औपचारिकता आपण इथे पाहू शकतो आणि इथे मात्र कॅचचा प्रयत्न होता. सुंदर असा एफर्ट. चांगला असं क्षेत्र जोरदार डाय झाला पाहिजे या फिल्डिंग साठी. या दरम्यान सुंदर चेंडू डॉट डिलिव्हरी. चार चेंडू शेवटचे 2 चेंडू शेष. कॅचची संधी आणि सुंदर असा झेल. बॅटरी ते मात्र आउट झालेले आहेत. आणि आता नवीन बॅटर मैदानामध्ये आले त्या ज्योती. शेवटचा चेंडू फेस करण्यासाठी आणि इथे मात्र सामना जिंकला तो एलिगंट वॉरियर्स या संघाने. त्यांचं हार्दिक हार्दिक अभिनंदन आणि रायडर्स 11 या संघाला देखील शुभेच्छा असतील पुढच्या सामन्यासाठी स्पर्धेसाठी. आता आपण या स्पर्धेतला मॅन ऑफ द मॅच चा पुरस्कार आपण देणार आहोत. ज्याने अतिशय उत्कृष्ट अशी बॅटिंग आपल्याला पाहायला मिळाली. तृप्ती यांच्या माध्यमात वुमन ऑफ द मॅच. मी विनंती करतो प्रियंका मॅडम आणि पल्लवी मॅडम यांना की आपण व्यासपीठावरती यायचंय आणि आपल्या हस्ते हा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार इथे द्यायचा आहे. स्टार स्ट्रायकर्स वर्सेस पार्सिक चॅम्पियन्स. आणि वुमन ऑफ द मॅच ज्यांनी या 30 धावांमध्ये वैयक्तिक 19 धावांची खेळी केली होती तृप्ती ठरतायत वुमन ऑफ द मॅच. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे.